सकाळी सकाळी ऑफिसच्या आधी डबा बनवणं म्हणजे तारेवरची कसरतच. अशा वेळी आपण झटपट भाजीचं ऑप्शन शोधतो. चला मग दाखवते अशीच एक झटपट होणारी भाजी. मी इथे सांडग्याची भाजी बनवते डब्यासाठी. सांडगे खूप पौष्टिकही असतात आणि खायला खूप चविष्टही असतात. तर इथे मी एक पळी तेल घेतलं. थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण सांडगे टाकून घेऊया. अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला सांडगे भाजायचे आहेत आणि लालसर झाले की मग काढून घ्यायचे. अगदीच कमी वेळात आणि खूप बेसिक इन्ग्रेडियंट्समध्ये ही भाजी होऊन जाते. तर इथे मी सांडगे काढून घेते. त्याच कढईमध्ये आपण परत 2 पळी तेल गरम करून घेतलं आहे. त्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा घालून परतून घ्यायचा आहे. कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत. मी बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर गरम पाण्याने थोडंसं लवकर भाजी शिजते आणि चांगली चव लागतं. कांदा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे. चांगल्यापैकी परतून झाला की त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी मी टाकून घेते शिजण्यासाठी. आणि नंतर आपण याच्यामध्ये जे काही आपले मसाले आहेत ते ॲड करायचे आहेत. अगदी बेसिक मसालेच वापरायचे आहेत. तर इथे मी हळद, धने पावडर, लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकून याला परतून घेते. इथे माझा गरम मसाला टाकायचा राहिला होता तर मी परत गरम मसालाही टाकून घेते. गरम मसाला ऑप्शनल आहे. जर तुम्हाला तिखट चांगलं आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, त्याने चांगली टेस्ट येते. तर आता मी याच्यात पाणी ॲड करून घेते आणि थोडे मसाले शिजायला वेळ देणार आहे. तर साधारण 1 ते 2 मिनटं आपल्याला हे फक्त झाकून घ्यायचं आहे. तर आता आपण झाकण काढून घेऊया आणि आपला कांदा टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजला आहे. थोडंसं तेलही सुटलं बघू शकता तुम्ही. तर या स्टेजला आपण याच्यामध्ये सांडगे जे भाजून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत. चांगल्यापैकी मिक्स करायचं आहे. तर इथे चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर जे पाणी आपण गरम करून घेतलं होतं ते आपण ॲड करून घ्यायचं आहे. तर साधारण सांडगे भिजतील इतकंच पाणी मी याच्यामध्ये टाकलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि पाणी आटू द्यायचं आहे आपल्याला. आता भाजी मीडियम गॅसवर चांगली शिजवून घ्यायची आहे. 1-2 उकळीनंतर चांगले सांडगे शिजले जातात. तर पाणी सगळं आटवून घ्यायचं. तोपर्यंत मी चपात्या करून घेतल्या होत्या आणि आता तुम्ही बघू शकता की आपले सांडगे पूर्णपणे तयार आहेत. खूपच चविष्ट आणि चांगली भाजी लागते ही. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.